येस. मराठी विज्ञान परिषद विभाग सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या आजच्या विज्ञानातील गमती जमती या कार्यक्रमात इथे उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी शिक्षक विद्यार्थी यांचं मी आज स्वागत करते आणि जे ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करते. तर मी आज विनंती करते आपले मार्गदर्शक तज्ज्ञ विज्ञानप्रेमी शिक्षक फुलचंद पुजारी सर यांना की त्यांनी आजचा आपला विज्ञानातील गमती जमती या कार्यक्रमाला सुरुवात करावी. Good afternoon, all of you. तुम्ही मॅग्नेट पाहिलं असाल, पण झालेलं आहे का तुम्हाला मॅग्नेट एन पोल आणि एस पोल. एन आणि एस काय होतात जवळ जर आणले तर एन आणि एस म्हणजे आकर्षण होतं, बरोबर आहे, अट्रॅक्शन. आणि एन आणि एन किंवा एस आणि एस रिपल्शन, बरोबर आहे. तर आज आपण या मॅग्नेट्सचे काही प्रॉपर्टीज, काही तुम्हाला माहीत असतील, काही माहीत नसलेल्या असे काही प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. काही शास्त्रज्ञांनी जे काही प्रयोग केले तुम्हाला माहीत असतील. काही शास्त्रज्ञ वेडे असतात बरोबर आहे, किंवा संत असतात म्हणूया आपण, बरोबर आहे. वेडे किंवा संत, त्यांना तुम्ही शिवी दिली तरी हसतात ते. बायकोनी शिवी दिली तरी त्यावर शोध लावतात. म्हणजे त्यांना बायकोची शिवी देखील शोध लावून देते. असे काही शास्त्रज्ञ तुम्ही पाहिलं असाल किंवा ऐकलं असाल. नंतर सांगेन तुम्हाला या गमती जमती. मागे एकदा आलेलं होतं बघा, ते आई ही आई असते. मराठी विज्ञान परिषदेवरच आलेलं होतं, आई ही आई असते. तर मी काही बायको ही बायको असते. एक दोन उदाहरणं देणार आहे नंतर तुम्हाला, बरोबर आहे. ओके. तर आज आपण मॅग्नेटच्या काही प्रॉपर्टी तुम्हाला माहीत असलेल्या, बरोबर आहे. हे बार मॅग्नेट, हा स्पॉट कोणता असतो? नॉर्थ असतो, करेक्ट. हा स्पॉट काय? नॉर्थ. आणि राहिला तो साऊथ. नॉर्थ आणि नॉर्थ रिपल्शन. साऊथ आणि नॉर्थ ही आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. पण काय झालं, आता माझ्या हातून एक मॅग्नेट पडला नाही, बरोबर आहे. हा मॅग्नेट आणि त्याचा तुकडा झाला मला, लहानसा तुकडा. हे मी आणलेले इथून, हा एवढा तुकडा या मॅग्नेटचा. हा मॅग्नेट असेल, तुम्ही पाहिलं असेल मॅग्नेट. हे कुठं असतं? स्पीकरमध्ये असतं किंवा मोटरमध्येही असतं, लहानशा मोटरमध्ये असतं, बरोबर आहे. मग हे हातातून पडलं आणि हा तुकडा एवढासा तुकडा. मग हा मॅग्नेट असेल का? हा तरी यातून तुटलेले, तो एस मधून तुटला का एन मधून तुटला हे आपल्याला माहित नाहीये. मग हा काय असेल? हा तुकडा मॅग्नेट असेल का? पण त्याला एन आणि एस पोल असेल का? विचार करावा. कुठून तुटलेले आपल्याला माहित नाही. एन मधून तुटला का तो एस पोल मधून तुटला, हा लहानसा. मग हा कसा असेल? कोणता म्हणजे मॅग्नेट असेल का तो? त्याला एन आणि एस पोल असतील का?
हा? असतील. बरं मी पुन्हा तुकडा केला. हा, त्यातून मी तोडून टाकलं मी असा. मग ते एन असेल, एका बाजूला एस असेल, मी तोडून टाकलं. मग एन बाजूला झाला आणि एस बाजूला झाला. असं होईल का? हा? काय होण्याचा? म्हणजे तोडून जरी टाकलं तरी 2 पोल तयार होतात याने. बरं, यातला आणखीन एक तोडून टाकला मी. बरं, मी काय केलं, थोडं अशी दगडाची बारीक अगदी कण तयार केलं, पिठाच्या कणासारखं. बरोबर आहे? किंवा त्या कॅप्टन कुकच्या मिठासारखं तयार केलं. एक अणू तयार केला असा बारीक असा. बरोबर आहे? आपल्याला तो दिसणार नाही, पण फार सूक्ष्म तयार केला. मग त्याला काय असेल? तो काय असेल? तो मॅग्नेटच असेल का? त्याला एन आणि एस पोल असेल का? त्याला देखील एन आणि एस पोल असेल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही काय वेगळं सांगितलं नाही आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे किती सूक्ष्म कण असेल तर त्याला एन आणि एस पोल हे असतातच. बरोबर आहे. आता या ठिकाणी पण एक पट्टी आहे. ही पट्टी कसली आहे माहित नाही आपल्याला. ही का मॅग्नेट आहे. मी घासून काढलेलं आहे त्याच्यावरचं कलर ते सगळं. मग ही जी पट्टी आहे ही मॅग्नेट आहे का? आता इथं आपण ओळखलं, तुम्ही सांगितलं एन आणि एस रिपल्शन, हे दोन्ही मॅग्नेट आहे. हे आपण पाहिलं. पण तुम्हाला मी सांगितलं हे 2 पट्ट्या हे मॅग्नेट आहे आणि यावरचे काय कलर घासून काढले. बरोबर आहे. मोठी पट्टी, हा मोठी पट्टी, मोठा मॅग्नेट म्हणजे पट्टी मॅग्नेट नाही आहे की नाही हे आपल्याला माहित नाही. मग हा मॅग्नेट आहे का हे कसं ओळखाल तुम्ही? बरं सांग, कसं हे कसं ओळखणार ही पट्टी मॅग्नेट आहे की नाही? कसं ओळखला? म्हणजे दोन्ही आता हे नॉर्थ पोल असेल तर मी नॉर्थ पोल हे साऊथ पोलला लावलो. आणि हे नॉर्थ असेल तर हे रिपल केलं असतं. म्हणजे ते रिपल केलं ते म्हणजे नाही. म्हणजे यावरून काय निष्कर्ष सांगता येईल? याची खरी कसोटी कोणती? मॅग्नेट असण्याची खरी कसोटी कोणती सांगता येईल? अट्रॅक्ट पण करू शकतो, बस अट्रॅक्ट पण करू शकतो. हे बघ, आता हे अट्रॅक्शन होतच. हे अट्रॅक्शन आहे. मग हा मॅग्नेट नाही हे कशावरून ओळखला तू? मॅग्नेट नसलं तर रिपल्शन होत नाही. दोन्हीकडे अट्रॅक्शन हे दोन्ही अट्रॅक्शन होतात. अट्रॅक्ट होतं. म्हणजे खरी कसोटी कोणती मग मॅग्नेट असण्याची? जर 2 पोल सेम असले तर रिपल्शन होतं. म्हणजे रिपल्शन ही काय मॅग्नेटची खरी कसोटी आहे. बरोबर आहे. म्हणजे हा काय मेटल म्हणजे लोखंड आहे. हा मॅग्नेट नाही. कशावरून ओळखला तुम्ही? कारण ते मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट सांग बरं तू. मॅग्नेट अट्रॅक्ट होतं. मॅग्नेट तर अट्रॅक्ट होतं. खरी कसोटी कोणती यायची? ते रिपल होतं, त्याची गोष्ट नाही. म्हणजे अट्रॅक्ट होतं पण रिपल्शन नाही इथं. म्हणजेच रिपल्शन ही काय मॅग्नेटची खरी रिअल टेस्ट इज रिपल्शन. करेक्ट आहे. यानंतर बघू आपण आपल्याला जे काही आता तुम्ही अगदी सुखसोयीमध्ये वगैरे करता ना, झोपलेले असता, एसी असते, फॅन असतं, कूलर असतं, टीव्ही असते. बरोबर आहे. ही शास्त्रज्ञांची देणगी आहे आपल्याला. कोणत्या शास्त्रज्ञाची देणगी आहे बरे? फॅन, टीव्ही. मुळात एखादा शास्त्रज्ञ माहित आहे का कोण तो की ज्या शास्त्रज्ञाने आपल्याला हे सांगितलं किंवा शोधून काढलं? तुमच्या पुस्तकात आहे. कोणतं?
एडिसन कशाचा शोध लावला? बल्बचा. बरोबर आहे. आणि त्याची बायकोनी शिवी दिली म्हणून तो शोध लावला. आता तुम्ही सांगितले की नाही, नंतर सांगेन कशी शिवी दिली आणि कसा शोध लागला. पण एडिसन नाही. कोणतं? कोणाला सांगता येईल? ओम नाही. तुम्हाला माहित नसेल. ओरस्टेड असेल पुस्तकामध्ये. आहे का ओरस्टेड? ओरस्टेड या शास्त्रज्ञाने 1820 मध्ये त्यांनी असं सिद्ध केलं की एखाद्या कंडक्टर मधून जर आपण इलेक्ट्रिसिटी पाठवली तर त्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी पाठवली तर त्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. हे ओरस्टेडने सिद्ध केलं 1820 मध्ये. आहे का तुमच्या पुस्तकात? नाही. कोणत्या क्लासमध्ये? नाईन्थ मध्ये नाही ना? बर. मग आपण बघूया. आपण एखाद्या कंडक्टर मधून, आता ही तांब्याची तार आहे, बरोबर आहे? ही तांब्याची तार आहे. बघतो का ही तांब्याची तार? वाटतं का ही तांब्याची तार आहे? वर कसला तरी कलर दिसतो नाही? नाही, कॉपर आहे. तांबे म्हणजे कॉपर, बरोबर आहे. पण यावर कसला तरी कलर दिसतो तुम्हाला. हा कलर कसला आहे बरं? पण त्या कलरचं नाव सांगता येईल का? बरं, यावर कलर का लावलेले? यावर हा कलर का लावला? आपण इलेक्ट्रिक इथं तुमच्या घरी जे काही फिटिंग करतात बघा, त्यावर असं कलर असतं का त्या वायरवर? जे वायरिंग करतात त्यावर कलर असतं का? नसतं. म्हणजे पांढरा, हिरवा, लाल असे इन्सुलेशन असतं आणि प्लॅस्टिकचं इन्सुलेशन असतं. पण हे काय आहे? तुम्ही कधी मोटर पाहिली? लहानशी मोटर? हा, एक मिनिट दाखवतो. ही डीसी मोटर पाहिली? अगदी केसासारखी तार आहे बघा, बरोबर आहे. मग यावर हे तांब्याचे जे वेटोळे आहे, त्याची कॉईल आहे, त्यावर कलर आहे. तो कलर कशाचं काम करतं? करंट ट्रान्सफर करंट ट्रान्सफर नाही करत. आता तुमच्या त्या घरामध्ये जी वायर असते ती वर कोटिंग असतं प्लॅस्टिकची, त्याला हात लावला, आतून करंट पास होत असेल तरी शॉक बसत नाही आहे तुम्हाला. मग हा जो कलर आहे, या कलर तुम्ही हात लावला तरी शॉक बसत नाहीये. म्हणजे हा जो कोटिंग आहे हे कशाचं काम करतं? बॅड कंडक्टरचं काम करतं. कोणतं? आणि याला इनॅमल असं म्हणतात. काय? इनॅमल, करेक्ट आहे. आणि यावर जर समजा इथं ही जी मोटर आहे यावर जर आपण प्लॅस्टिकचं कोटिंग केलं असतं जाड, तर एवढे वाइंडिंग आले असते का यावर? एवढे वाइंडिंग आले नसते. एक 4-5 वाइंडिंग मध्येच भरले असते. पण ही किती वाइंडिंग जाईल बघा या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्यावर जे कलर आहे त्या कलरला काय म्हणतो आपण? इनॅमल. आणि ते बॅड कंडक्टरचं काम करतं, लक्षात ठेवा. आता आपण इथं पाहिलेलं आपण हे बॅड कंडक्टरचं काम करतं. आपण काय ओरस्टेडने केलेला प्रयोग, 1820 मध्ये केलेला प्रयोग आता करतो आपण. लक्षात? कोणीतरी या इथे, दोघं या, दोघं इकडे दोघं या, नंतर तुम्हाला बोलावतो. ही कंडक्टर बरोबर, यातून वीज वाहते, बरोबर आहे. आणि हे काय? कंपास माहिती आहे तुम्हाला? काय करते हे कंपास? डायरेक्शन. हा जो लाल आहे तो कसला? नॉर्थ आहे, बरोबर आहे. आणि हे साऊथ आहे, बरोबर आहे. हे कंडक्टर आहे, बरोबर आहे. हे धरा तुम्ही असं एक धर, इथं धर, इथं धर असं, बरोबर आहे. ही तुम्हाला माहित आहे की ही काय आहे? की आहे, ग्लोब आहे. याला कोणती की म्हणतात? बरोबर आहे, प्लग की म्हणतो त्याला. आता यातून आपण करंट पास करूया.
इथे असं असं धरा, बरोबर आहे. आता मी करंट पास करतो. ही प्लग की ठेवली इथं मी. काय झालं? डायरेक्शन बदललं म्हणजे डिफ्लेक्शन मिळालं तुम्हाला. पूर्वी कुठं होतं बघा हे एन आणि एस. एस म्हणजे 180 होतं हो नाही. आता कितीवर आलं बघा ते 120. म्हणजे किती मधून डिफ्लेक्शन झालं, किती अँगल मधून 180 आणि 120 60 डिग्री मधून. आपण जर इथं आता दुसरं आपण काय करूया, एकच करंट थोडं कमी करूया, बरोबर आहे. नाही पूर्वीच ते थोडं होतं, स्टेबल झालं पाहिजे नाही. बरोबर आहे. म्हणजे पूर्वी एस वर होतं असं आपण, आता तो इथं आलेला आहे बघा. म्हणजे डिफ्लेक्शन वाढलं का कमी झालेलं आहे? कमी झालं. कमी होतं. काय झालं डिफ्लेक्शन? तुम्ही या डिफ्लेक्शन काय झालं? कमी झालं. म्हणजे करंट आपण कमी पाठवला, करंट कमी पाठवला म्हणजे डिफ्लेक्शन कमी झालं. आता करंट आपण जास्त पाठवूया, डिफ्लेक्शन जास्त. बघूया आपण. हे बघा आहे नाही, डिफ्लेक्शन वाढलं. म्हणजे डिफ्लेक्शन वाढलं, बरोबर आहे. पाहिले तू बसा. आता ही जी मॅग्नेटिक निडल आहे ती डिफ्लेक्ट होते. का डिफ्लेक्ट होते? मॅग्नेटिक सीड. हा बर, काय म्हणजे दुसरा कुठंतरी मॅग्नेट असला पाहिजे. आता हे बघ, आता ही इथं डिफ्लेक्शन होतं, हे बघ बरोबर आहे. इथे डिफ्लेक्शन होतं म्हणजे दुसरा मॅग्नेट जवळ आणला की डिफ्लेक्शन होतं. होतं का डिफ्लेक्शन? होतं. म्हणजे इथं डिफ्लेक्शन झालं याचा अर्थ काय? म्हणजे आपण या कंडक्टर मधून करंट पाठवला, आपण फक्त करंट पाठवला आणि इथे डिफ्लेक्शन मिळालं आपल्याला. याचा अर्थ काय? म्हणजे डिफ्लेक्शन मिळतं म्हणजे काय असलं पाहिजे? म्हणजे याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झालं असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि हे ओर्स्टेडने 1820 मध्ये दाखवून दिलं, बरोबर आहे. कधी? 1820. एकदा एका शास्त्रज्ञाने शोध लावला की दुसरे शास्त्रज्ञ पकडतात. तुम्हाला माझं म्हणलं होतं बघा, ग्रीक फिलॉसॉफर कोण? अरिस्टॉटल, बरोबर आहे. मुळात तो न्यूटनचे जे 3 नियम होते ते 3 नियम कोणाचे? अरिस्टॉटल. नंतर कोणाला? नाही. नंतर कोणाला? गॅलिलिओ, बरोबर. आणि नंतर न्यूटन. त्याप्रमाणे पहिला जो इथं शोध लावणारा कोण? अरिस्टॉटल. आणि त्यानंतर कोण आला? कोण आला? थॉमस एडिसन. एकच तुम्हाला माहिती आहे, थॉमस एडिसन. नंतर आला फॅराडे. नाव माहिती आहे तुम्हाला? फॅराडे. तो तर फारच शोध लावला, आलं लक्षात. एवढं मोठं शोध लावला की आपले जे आता ही फॅन आहे, फॅन फिरतो.
म्हणजे थोडक्यात जे बोलत नाहीत, सॉरी, ज्यात जीव नाहीये पण बोलतात, चालतात, बरोबर आहे. यामध्ये काय असलं पाहिजे? इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड. आणि ही कोणाची देणगी आहे आपल्याला? फॅराडेची देणगी. फॅराडेने जर शोध लावला नसता तर आपल्याला टीव्ही बघायला मिळाले असते, फॅन मिळाला नसतं, आपल्याला रेडिओ मिळालं नसतं, टेलिफोन मिळालं नसतं, बरोबर आहे. तर फॅराडेने काय केलं बघूया आपण. आले लक्षात? म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो त्याला आपण. आता इथं बघा, हे आकर्षण होते, बरोबर आहे. पण मी म्हणजे काय झालं? त्याला हे मॅग्नेटिक आहे का? मॅग्नेट आहे का? मॅग्नेट नाहीये. त्याला लावल्यावर त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर आहे. काय करू आपण? याच्यापासून थोडं दूर ठेवूया. जे काही अंतरावर ठेवलेले आपण, तरी यामध्ये मॅग्नेट आलेले आहे, बरोबर. ज्या अर्थी ही टाचणी याला आकर्षण करून घेते त्या अर्थी काय असलं पाहिजे? यामध्ये मॅग्नेट असलं पाहिजे. आणि याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक इंडक्शन. आणि फॅरेडेने जे काही शोध लावले ते असेच मॅग्नेटिक इंडक्शन पडते. तुम्ही कधी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन पाहिलं का? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे काय सांगा? हायड्रो म्हणजे काय? पाणी, बरोबर आहे, करेक्ट. हायड्रो म्हणजे पाणी. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती. कधी पाहिलं तुम्ही? कुठं पाहिलं? नाही पाहिलं. पण हे तरी पुस्तकात वाचलं तुम्ही. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे पाणी जोरात येतं. कुठं तरी तुम्ही, मी कर्नाटकमध्ये पाहिलेलं आहे, शक्तीनगरला. काय पाईप किती मोठे, या खोलीच्या रुंदी इतके, एवढे पाईप, अगदी उंचून पाणी येतं त्यामध्ये आणि खाली चाकावर सोडलं जातं. शॉक आहे. असं एक चाक, बरोबर आहे. इथे खाच किंवा बादली समजू आपण, आले लक्षात? इथं बरोबर आहे. आणि इथून पाणी सोडलं जातं, त्यामुळं हा चाक काय होते, इकडे फिरते. त्यामुळे पुन्हा ही दुसरी खाच येते. एक सिंपल लक्षात ठेवा, असं नसतं तिथं, वेगळ्या प्रकारे असतं. पण आणि इथं ऍक्सिस, बरोबर आहे. आणि या ठिकाणी ही चाक फिरली जाते प्रचंड वेगाने, प्रचंड पाणी आणि प्रचंड वेगाने ही चाक. आणि जेव्हा चाक फिरते तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. कशी तयार करता हे फॅरेडेने दाखवून दिलं, ती बघूया. हे बघून घ्या तुम्ही. ही कॉपर कॉईल इथे या मोटरमधून काढलेली. आणि त्यामध्ये हे आत असतं, लक्षात ठेवायचं. हे बाहेर, हा हे बघ, ही थोडी मोठी मोटर आहे अशी, बरोबर आहे. ही कॉईल आहे, तांब्याची कॉईल आहे. आणि हे जे इनॅमल आहे याचा कलर ब्ल्यू, बरोबर आहे. आणि हे बघ, आत काय दिसतं तुम्हाला? मॅग्नेट. मॅग्नेट आहे सर, ह्याच्यात मॅग्नेट आतल्या बाजूला मॅग्नेट आहे. आणि ही
कॉपर कॉईल. दिसतंय तुम्हाला? आणि यामध्ये ही कॉपर कॉईल. तर आपण ही कॉपर कॉईल जर आत फिरवली मॅग्नेटमध्ये, आता तुम्हाला जे सांगितलं होतं मी, आता या ठिकाणी इथं कॉपर कॉईल जोडलेली असते कॉईल इथं या ऍक्सिसला. म्हणजे प्रचंड प्रमाणात चाक फिरत असते. मग फिरत असताना याला जर अटॅच केली तर काय होईल? ही देखील फिरेल. प्रचंड वेगात फिरेल अशी की त्याला अटॅच केली तर. आणि याच्या भोवती काय? मग याच्या भोवती मग हे मॅग्नेट. बरोबर आहे. ही कॉईल, याच्या भोवती मॅग्नेट. फक्त फिरवायचं याला. आणि फिरवणं कशामुळं? पाण्यामुळे, पाण्याच्या वेगामुळे. फक्त याला पाण्याच्या वेगामुळे फिरवलं जातं. याच्या भोवती स्ट्रॉंग मॅग्नेट असतात. आलं? इथं आहेत तसे नसतात. इथं जर पाहिलं तर अरेंजमेंट थोडी वेगळीच असते, लक्षात ठेवा. तर आपण फॅरेडेने काय केलं की कॉपर कॉईल कशी फिरवली. एक मजेदार गोष्ट आहे. फॅरेडे काय करत होता, त्याला निश्चित माहित होतं मॅग्नेट ठेवलं, 2 मॅग्नेट, आणि त्यामध्ये कॉपर कॉईल ठेवली की यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. हे त्याला निश्चित माहित होतं. पण होत नव्हतं. होईल का तसे? आपल्याला माहित नाही. आणि त्याचे 2 वायर्स कुठे अटॅच केलेल्या होत्या त्याने? मॅग्नेटला नाही. इलेक्ट्रिसिटी कशाने मोजतात? अॅमीटरला जोडलेलं होतं. याच्यात 2 वायर अॅमीटरला आणि मॅग्नेट असं ठेवलेलं होतं. आणि तासन तास बसून राहायचा. आता तयार होईल इलेक्ट्रिसिटी, नंतर तयार होईल. बसून राहायचं. 1 दिवस, 2 दिवस, महिना, 2 महिने बसूनच राहायचा. इलेक्ट्रिसिटी मात्र तयार होत नव्हती. मग काय केलं त्यांनी? त्याला कंटाळा आला. आणि कंटाळा येऊन काय केला, या कॉईलला असं फेकून देण्याचा प्रयत्न केला. मग कॉईल जेव्हा फेकून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा अॅमीटरचं पॉइंटर हल्ला. मग त्याला एवढा आनंद झाला की आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली. काय केलं तो? रागाने तो काय केला, कॉईल फेकून देत होता. मग फेकून देत असताना अॅमीटरचा पॉइंटर फिरला. का फिरला सांगा मग? म्हणजे काय, तुम्ही काय निष्कर्ष काढा? तो फेकून देत असताना अॅमीटरचा पॉइंटर फिरला. म्हणजे तुम्ही काय म्हणजे करंट मिळालं त्याला. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? करंट कधी मिळतो आपल्याला? असं ठेवून तो तासन तास बसायचा, पण त्याला काही करंट मिळत नव्हतं. मग तो रागाने फेकून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा करंट मिळालं. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढा? करंट कधी मिळतं आपल्याला? मॅग्नेट आणि कॉईल. सांगा, प्रयत्न करा, कधी मिळेल? आता एक गोष्ट सांगितली तुम्हाला. बरोबर आहे. कॉपर कॉईलला आता इथेच सांगितलं, इथं अटॅच केलं जातं कॉपर आणि ते फिरते. म्हणजे कॉपर कॉईल दोन्ही स्थिर असताना करंट तुम्हाला मिळत नाही. कोणीतरी एक स्थिर असला पाहिजे आणि एक मोहेबल पाहिजे, तरच तुम्हाला करंट मिळतं. हे फॅरेडेने सिद्ध केलं. फॅरेडे हा कोण होता माहिती आहे? एक गरीब कुटुंबातला विद्यार्थी. त्याला काय, फक्त त्याला लिहिता वाचता यायचं आणि गणित थोडंफार जमायचं. मग गरीब कुटुंबातले काय करतात मुलं? कुठंतरी कामाला जातात. मग तो कामाला जायचा. कुठं गेला तो? बुक बाइंडिंगच्या दुकानात गेला आणि बुक बाइंडिंग करत राहायचं आणि आलेली पुस्तकं वाचत राहायचं. रामानुजन देखील असंच करायचं, तुम्हाला माहित असेल. बरोबर आहे. आणि फॅरेडेही असंच करायचा. इंग्लंडचा फॅरेडे. रामानुजन हा भारतीय. मग हा बुक बाइंडिंगच्या दुकानात जायचं, पुस्तकं वाचायचा. मग वाचत वाचत त्याला थोडं नॉलेज मिळालं आणि कोणाच्या सानिध्यात आला तो? सर हम्फ्री डेव्हीच्या सानिध्यात आला. माहिती आहे तुम्हाला सर हम्फ्री डेव्ही? शास्त्रज्ञ.
मग तिथं तो त्याचा साथीदार म्हणून काम करायला लागला. मग त्या सर हम्फ्री डेव्हीला विचारलं, तुमची एक्सलंट डिस्कव्हरी कोणती? तर त्या सर हम्फ्री डेव्हीनी सांगितलं, माझी एक्सलंट डिस्कव्हरी म्हणजे कोण? फॅरेडे. म्हणजे त्याला मी तयार केलं, हीच माझी डिस्कव्हरी. बघा, म्हणजे गरीब कुटुंबातला विद्यार्थी काम करत करत तो शिकायचा. आणि एवढं शोध म्हणजे आपण जे काही बघतो सध्या, हे सगळे त्याच्या शोधामुळेच आहेत. बरोबर आहे. तर तो आता तुम्हाला दाखवतो मी कसं. हा मल्टीमीटर आहे, माहिती आहे तुम्हाला मल्टीमीटर? फार जुना आहे हा मल्टीमीटर, 30-35 वर्षात. असे मल्टीमीटर आता नाही मिळत. बरोबर आहे. आता ते इलेक्ट्रॉनिक्स मल्टीमीटर मिळतात. हे माझ्याकडे आहे 30-35 वर्षापासूनचा. हे तुम्हाला हे दाखवलेले आता, याची पार्ट्स दाखवलेले. आत काय कॉपर वाइंडिंग आहे. बरोबर आहे. कॉपर वाइंडिंग आणि मध्ये मॅग्नेट. बरोबर आहे. आणि असं जर फिरवलं असं आपण, हे बघा, तर काय फिरतं? कॉईल फिरते ती. बरोबर. आता तुम्हाला दाखवलं, ही कॉईल फिरते असे, ही हा टोक बाहेर यायचं आणि ते थोडं पकडण्यासाठी व्यवस्थित केलेले गिअर आहे. तुम्ही मोटर पाहिली तुम्ही खेळण्यामधली, तर असे गिअर असतात. बरोबर. हे फिरवलं की ही कॉईल फिरते. बघूया आपण. मी स्लो फिरवतो बरं का. येऊ पॉइंटेड फिरतंय का? जोरात फिरवलं, पुन्हा जोरात फिरवलं, म्हणजे करंट आपल्याला जास्त मिळतं. पॉइंटर फिरतो, जोर इकडे जातो, म्हणजे आपल्याला करंट जास्त मिळतं. जेवढं स्पीड जास्त, इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन जास्त. स्लो, जोरात. पाहिलं तुम्ही? मी ताब्याची कॉईल फिरवतो का, असं फिरतो. स्लो फिरवतो. स्लो. म्हणजे त्या स्केलच्याही बाहेर जाते. म्हणजे जसं तुम्ही त्याची स्पीड वाढवा कॉईलचं, तसं तुम्हाला करंट जास्त मिळेल. आणि हेच कोणी सिद्ध केलं? फॅरेडे. त्याला राग आला आणि रागाने फेकून दिला तो. बरोबर आहे. बघा, आता या ऍप्लिकेशन्स कोणते, याचा उपयोग कुठं कुठं करतो आपण, सांगा. आता तुम्ही पाहिले सगळे. आता याचा उपयोग कुठं कुठं करतो आपण? तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले कुठून? तुम्ही कधी काय पाहिले, खोललेलं पाहिले का तुम्ही? मेकॅनिकडे गेला तरी मोठं असतं, कॉईल्स असतात मुलाकडे. विहिरीवरची मोटर कधी पाहिली का, किती गुंडाळलेले असतात? आणखी कोणते? इलेक्ट्रिक मोटर हे पाहिले तुम्ही. लहान मोटर पाहिली,
ही DC मोटर आहे. व्हेरिएबलची AC मोटर असते, ही AC मोटर आहे इथे यामध्ये. बरोबर. मग दुसरे इलेक्ट्रोमॅग्नेट ऍप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रिसिटी पाठवल्यानंतर तुम्हाला घरी तयार करता येईल. मी काय केलेले बघा. एक खेळ आहे त्यावर वाइंडिंग केलेले कॉपर आणि इनॅमल आहे. लक्षात ठेवा, एकाला एक टच होत नाहीत ते. या ज्या वाइंडिंग आहेत एकाला एक टच होत नाहीत. का? इन्सुलेशन आहे. वर कोणतं इन्सुलेशन आहे? इनॅमलचं इन्सुलेशन आहे. तो इन्सुलेशन राहिला नसता तर एवढी जरी गुंडाळली असली तरी एकच वेढा दिल्यासारखं झालं असतं. बरोबर आहे. पण आता कितीतरी वेळे आहेत, वेगवेगळे वेळे आहेत, कितीतरी प्रमाणात. बरोबर आहे, त्या इन्सुलेशनमुळे. आता आपण कोणीतरी आहे आता मी यातून करंट पास करतो. हे पाहिलं असेल तुम्ही शाळेत दाखवलेले. बरोबर आहे, ते दाखवतो मी. इथे करंट पास करतो इथे. बरोबर आहे. आता हे लाव बरी बसतं का बघू. अट्रॅक्ट होतं का? अट्रॅक्ट होतं. आता मी काय करतो, एक बोट काढून टाकतो, म्हणजे करंट पास करायचं बंद करतो मी. किंवा लाव इथूनच काढतो मी. इथून लक्षात आहे. करंट बंद केलं. पुन्हा म्हणजे एवढं काय सांगता येईल तुम्हाला. मी काय कृती केली यावरून काय सांगता येईल तुम्हाला. तू सांगू नका. तू मॅग्नेटिक फोर्स आला करंट. मॅग्नेटिक फोर्स आला करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक फोर्स म्हणजे यामध्ये काय आलं? मॅग्नेटिक फोर्स बऱ्याच म्हणजे मॅग्नेट येत मॅग्नेटिझम ना, चुंबकत्व यामध्ये आलं. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण करंट पास करायचं बंद करतो त्यावेळेस यातलं मॅग्नेटिझम निघून जातो. बरोबर आहे. याचा उपयोग कुठं कुठे केला जातो तुम्हाला माहिती झालेलं आहे. तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेट झालेले बस कुठं कुठं करतात त्या सांगा. याचा उपयोग इलेक्ट्रोमॅग्नेटचा उपयोग कुठं कुठं करतात? सगळीकडेच करतात. आता ज्या सांगितलं ते तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की ज्या जीव नाहीये पण ते बोलतं चालतं या सगळ्यामध्ये होतं. उदाहरणार्थ टीव्ही जीव आहे का त्यामध्ये? पण बोलते. आज चित्र दिसतात तुम्हाला. बरोबर. टेलिफोन, मोबाईल, आणखी फॅन, इलेक्ट्रिक जनरेटर सगळे यामध्ये. या सगळ्यामध्ये हेच तत्व वापरलं जातं. हे सगळं दाखवलेलं तत्व कोणतं सांगावं? तुम्हाला जर विचारलं आता सगळं दाखवलं याचं तत्व काय असं विचारलं कोणी काय कुठून तत्व सांगा म्हटलं तर मॅग्नेटिक फील्ड एवढंच होणार. काय सांगता येईल? एक वाक्य पूर्ण सांग. आता जी आपण सगळी उपकरणं पाहिली ते कोणत्या तत्वावर आधारित होती? कोण सांगतं? सांगा, प्रयत्न करा. चुकलं तरी चालेल. आपण काय केलं? इलेक्ट्रिसिटी पाठवली आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे हेच तत्व. इलेक्ट्रिसिटी पाठवली आपण आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. हाच तत्व. सगळ्या जे काही उपकरण आहेत याच तत्वावर काम करतात. सांगावर काय तत्व? म्हणजे कॉईल मधून जर इलेक्ट्रिसिटी पाठवली आपण तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्यालाच इंड्युस्ड मॅग्नेटिझम म्हणतो आपण. इंड्युस्ड EMF. बरोबर आहे. बघा आज आपल्याला इथे आपले विज्ञानप्रेमी शिक्षक पुजारी सरांनी आपल्याला
इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम्स या विषयावर अगदी उत्कृष्टरित्या काही छोटे छोटे प्रयोग करून दाखवलेत. इलेक्ट्रोमॅग्नेट्स कसं तयार करायचं, कंपोस्ट एक्सपेरिमेंट्स, मोटार, इलेक्ट्रिकल मोटारचं इंटरनल स्ट्रक्चर सरांनी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितले. तर मी सरांचे आज आभार मानते आणि इथे उपस्थित असलेले ऑनलाईनच्या माध्यमातून जे जॉईन झालेले विद्यार्थी त्यांचं पण मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला आहे जाहीर करते. थँक्यू.